तर आज आपल्यामध्ये एक असे अनुभवी सर्पमित्र आलेले आहेत, ज्यांनी खूप अशा सापांना प्रेम दिलेलं आहे, लोकांच्या मदती केल्या आहेत. त्यांच्या घरात जेव्हा साप जातो, तेव्हा यांना प्रभू भाऊंना आवर्जून बोलावलं जातं. जेणेकरून लहान मुलांना किंवा वृद्ध माणसांना किंवा इतर व्यक्तींना त्रास होऊ नये. त्या सापाची भीती किंवा विषारी आहे का नाही आपल्याला माहिती नसतं. यांच्या अनुभवामुळं आपल्याला त्या सापांपासून संरक्षण भेटतं, आपल्यापासून त्या सापांना संरक्षण भेटतं. ह्या रीतीने मी स्वागत करतो आमच्या प्रभुदादांचं. खूप खूप स्वागत आहे आपल्या नमस्कार. दृष्टिकोन पॉडकास्ट मध्ये. थँक्यू. तर तुमचे जे अनुभव आहेत या पॉडकास्ट मार्फत आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. तर कसा हा प्रवास सुरू झाला तुमचा? सर्पांशी मैत्री कशी झाली? आपले थँक्यू की तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल आणि इथे बोलण्याची संधी दिलीत मला. बाबा एंटरप्राइजेस आणि किडे प्रोडक्शन दोघांचे मनापासून धन्यवाद. तर आपला जो मुद्दा होता जसं की सर्पमित्र. तर प्रथम तर मी हे क्लिअर करतो की मी कुठलाही ऑन पेपर किंवा ऑन कार्ड सर्पमित्र नाहीये. पण मला सर्पांबद्दल माहिती आहे आणि एक वन्यजीव प्राण्याबद्दल थोडंसं प्रेम आहे. जे वन्यजीव आहेत, जे सरपटणारे आपले प्राणी आहेत, आपण बहुतांश वेळा काय करतो, आपल्या घरात जर साप वगैरे निघाला तर आपण त्याला शक्यतो तरी कुठली मदत नाही मिळाली तर गावाकडच्या साईडला वगैरे आपण त्याला मारतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये सापाची कुठल्या प्रकारची चुकी नाहीये आणि माणसांची पण चुकी नाही असं म्हणता येईल, कारण की माणूस पण त्याला भीतीपोटीच मारतो आणि सापही तो त्याच्या भीतीपोटी इकडे तिकडे पळत असतो. तर ह्या थोड्याशा गोष्टींचा मी तुम्हाला खुलासा करून देतो किंवा काय बरोबर काय चुकीचं, सापांना आपण घाबरलं पाहिजे नाही घाबरलं पाहिजे. सो याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. त्याचाच आपण काही थोडेसे खुलासा करूयात. खरंच प्रभू सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. जे महत्वाची माहिती आपल्याला हवी होती आणि प्रेक्षकांसाठी जी लाभदायक आहे, ती माहिती भेटलेली आहे. मला असा प्रश्न पडला होता की तुम्ही या फील्ड मध्ये कसे आले? कसं आहे, छान प्रश्न विचारला तुम्ही. मी पण नॉर्मल आपलं लहान मुलांसारखंच होतो. म्हणजे का नॉर्मली जसे असतात मी पण सापांना घाबरायचो. माझं त्याच्याबद्दलचं काही प्रेम नव्हतं किंवा काही नव्हतं. झालं असं की माझा एक फ्रेंड होता. तो साप पकडतो आणि तो साप पकडत असल्यामुळं आता खूप वर्षानंतर भेटला होता. मग तो आमच्या इकडे म्हणजे तिकडे शिफ्ट झाला माझ्या घराकडे. आमचं रोजचं भेटणं झालं. म्हणजे त्याच्यासोबत साप बघणं, साप पकडणं, हा कुठला आहे, तो कुठला आहे, याचं कसं, तसं कसं. तर बघता बघता मला त्या सापांबद्दल प्रेम निर्माण झालं. म्हणजे की आपण वन्यजीव हे वाचवतोय. आपण सर्प मित्र हा कोण असतो माहिती का? तो फक्त साप पकडतो जेणेकरून मनुष्यांपासून त्यांचं रक्षण व्हावं, मारले वगैरे जाऊ नये आणि नेऊन आपलं कुठेही म्हणजे जंगलामध्ये वगैरे रिलीज करायचा जातात. तर साप बघून बघून मला सापांची माहिती कळाली. हा विषारी आहे, हा विषारी आहे किंवा म्हणजे त्याच्याबद्दलची जी भीती असते ती एक प्रकारे मरूनच गेली आणि त्यांच्याबद्दल झालं प्रेम निर्माण, की हे मुख्य जीव प्राणी आहेत. ते बिचारे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा पोट भागवण्यासाठी बाहेर पडतात आणि त्यावेळेस चुकून ते शक्यतो माणसाला घाबरतच असतात आणि ते चुकून माणसाच्या नजरेस पडले की माणूस काय करतो, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. ती गोष्ट मला त्यांनी समजून सांगितली किंवा मला त्या दिवसांमधनं कळाली आणि मग नंतर मला सापांबद्दल प्रेम निर्माण झालं. मी अजून असं साप वगैरे काही पकडत नाही किंवा सर्पमित्र नाही, पण हा जर कुठे इमर्जन्सी असेल किंवा साप निघालाय तर मला त्यांच्याबद्दलची प्रॉपर माहिती आहे, कुठला साप विषारी आहे, कुठला बिनविषारी आहे आणि मी पकडू पण शकतो. म्हणजे थोडक्यात त्याला तिथून संरक्षण करून मनुष्यांपासून आपण जंगलामध्ये रिलीज करून टाकतो. सिंपल अशा प्रकारे मी याच्यामध्ये गेलो. थोडक्यात सापांबद्दल माहिती सर्पमित्र म्हणू शकतो. नाही, खरंच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की साप चावल्यावर माणूस मरतो. पण बहुतांश असं पण होऊ शकतं की माणूस जास्त करून भीतीनेच मरू शकतो. तर यावेळेस कसं आपण त्या गोष्टीला टॅकल करूयात, हे खरंच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. कट कट. तुम्ही बरोबर बोलताय. ऍक्च्युली काय असतं ना, आपण लहानपणापासून मोठे झालोय. आपण जेव्हा लहान बाळ होतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाने सांगितलेले की ए बाबा साप आहे, तो चावतो, तो चावलं की मरतो माणूस किंवा इकडे जाऊ नको, तिकडे अंधार आहे, तिकडे अंधारामध्ये काय असतं वाईट गोष्टी नाही का, हे आपल्याला लहानपणापासून भीती घातलेली. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, असं नाही म्हणत की साप चावल्याने मरत नाही, साप चावल्याने माणूस मरतं. पण आपल्या आशिया खंडामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये 70% साप हे बिनविषारी आहेत आणि बाकीचे 20-30% असतील ते आहेत विषारी.
पण आता कसं होतं, सामान्य माणसाला त्याची ओळख नसते की कुठला साप विषारी आणि बिनविषारी. मी पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना हेच सांगेन, की साप जर दिसला, शक्यतो त्याला आपण स्वतःहून जर काही केलं नाही, तर तो काही करत नाही. ओके. दुसरी गोष्ट अशी, होऊ नाही होत चुकून जर तो चावलाच, तर पहिली गोष्ट 70% हे पूर्ण बिनविषारी असतात. 80% म्हणू शकतो आपण. पूर्ण बिनविषारी असतात. घाबरण्याचं मुळीच कारण नाहीये. कारण की माणूस बिनविषारी जरी साप असेल, तरी पण आपण जेवढं घाबरतो ना, त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं आणि ब्लड प्रेशर अति वाढल्यामुळे आपल्याला अटॅक वगैरे येण्याचा पण चान्स असू शकतो. तर त्या गोष्टीमुळे पण माणसाचा जीव जाऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण काळजी अशी घेऊ शकतो, जसं की समजा तुम्हाला जर कुठला साप चावलाय, ओके, तर साप चावल्यानंतर पहिल्यांदा घाबरायचं नाही बिलकुलच. ओके. आणि जर कुणाला माहिती असेल त्या सापामधली थोडीशी, की हा बाबा हा साप विषारीच आहे, हे तुम्हाला कळलं की हा साप विषारीच आहे, तर आपण भरपूर वेळा ऐकलेलं असतं की जर इथे साप चावला हाताला, तर इथे आपण एकदम घट्ट रस्सीने बांधून, म्हणजे जेणेकरून इकडचं ब्लड इकडे जाणार नाही, सो तुम्हाला तो धोका होणार नाही. पण ते थोडक्यात जर बघितलं गेलं, तर चुकीचं पण आपण त्याला म्हणू शकतो. कारण की काय होतं, जेव्हा सापाचं विष तुमच्या इथे गेलेलं आहे, ओके, तर तुम्ही इथपर्यंतच तो विष आहे, तो पूर्ण भाग तुमचा सडू शकतो किंवा तिथे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा अजून काही गँग्रिंग वगैरे ज्याला म्हणतो, ह्या सर्व गोष्टी त्या होऊ शकतात. आपण त्याच्यावरती मेन म्हणजे घेण्यातली काळजी अशी, की आपल्याला ब्लड फास्ट इकडे पण नाही जाऊ द्यायचं, बरोबर आहे. जर समजा इथे बाईट झाली सापाची, पहिली गोष्ट, जर विषारी साप असेल तर 2 दात उमटतात. ओके. 2 दात उमटतात, पूर्ण बाईट झालेला दिसतो. आणि जर बिनविषारी असेल तर यू सर्कल उमटतो दाताचा. यू सर्कल उमटतो. तर तुम्ही त्याच्यावरनं पण चेक करू शकता. आणि मग जर साप चावलाय, पहिली गोष्ट घाबरण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी आपली पट्टी असते हाताला बांधायची, ती नॉर्मली बांधायची. अजिबात तिला टाईट करायची नाही. म्हणजे रक्तप्रवाह चालू पाहिजे. फक्त तो रक्तप्रवाह 10% आपल्याला स्लो करायचा आहे. माझ्या ऐकण्यात असं भरपूर वेळा आलेलं आहे, की सापाने कुंक वगैरे मारली की हात सडतो किंवा शेपटी वगैरे मारली की गाय दूध देणं बंद होते. तर हा काय प्रकार आहे? ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणलं तर ह्या पूर्णपणे अंधश्रद्धा आहेत. ओके. कुठल्याही सापाने शेपटी मारली तर जसं की गाय दूध देणं बंद होतंय किंवा अजगर जे आहे, अजगराने फुंक मारली तर हात वगैरे सडतो. ओके. तर फुंकर मारणारा जो आहे, स्पेक्टिकल कोब्रा ज्याला म्हणतात, म्हणजे जो विष फुंकतो, तो आपल्या इकडे नाही सापडत, तो बाहेर देशांमध्ये सापडतो. दुसरी गोष्ट, राहिला प्रश्न आपला याचा, की ज्याचा वेडा मारला किंवा शेपटी मारली, असं काही नसतं. ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. आम्ही दिवसात, माझे मित्र 4-5 साप पकडतात. मी सहजासहजी बघतच असतो, मी साप हाताळतच असतो. त्याच्यामुळे तसं काही नाही. अजून एक भरपूर श्रद्धा आहेत, की काही सापाचे प्रकार आहेत, जसं की मांडूळ वगैरे. काही जण म्हणतात घरात आणून ठेवलं तर पैसे वगैरे भेटतात. आता ओरिजिनली जर तसं असतं, म्हणजे प्रॅक्टिकली प्रश्न आहे. समजा जर तो साप आहे आणि तो तुम्ही घरात आणल्यावर तुमच्याकडे खूप पैसा येणार आहे, बरोबर आहे. मी सर्पमित्र आहे, मी दिवसात 5-6 साप पकडतो. मला कधी 1 वर्षामध्ये तरी तो साप भेटला असेलच, 6 महिन्यामध्ये तरी भेटला असेलच. जर मला तो साप भेटला, तर मी माझ्या घरात ठेवेन ना. माझ्या घरात ठेवल्यावरती माझ्याकडे पैसा येईल. मी फुकटचे साप पकडायला इकडे-तिकडे काच पळेन किंवा मी जॉब काच करेन. तर सर्पमित्र असे एक कमी होत सर्पमित्र राहिलेच नसते दुनियामध्ये. ते तिथंच श्रीमंत झाले असते, आईश बंगला वगैरे, राईट, सगळे निवांत राहिले असते. बरोबर. आणि जर असं शेपटी मारून जर गाय दूध देणं वगैरे बंद झालं असतं, तर तुम्हाला सांगतो, साप हे मोस्ट ऑफ द शेतामध्ये आढळतात किंवा शेतकऱ्याचा मित्र म्हणलं जातं सापाला. तर सापांचा जो जास्तीत जास्त संबंध आहे, तो संबंध जास्तीत जास्त माणसांसोबत न येता जनावरांसोबत येतो. म्हणजे गाई म्हशी गोठ्यामध्ये बांधलेले असतात आणि साप शक्यतो तिथे माणसांचा वावर नाही त्यावेळेस निघतात. तर रात्रीच्या वेळेस साप निघाले, तर त्यांचा जास्तीत जास्त संबंध गुराढोरांशीच येतो ना. तर प्रत्येक सापाने जर शेपटी मारत फिरले असते, प्रत्येक एक गाय जर दुसऱ्या दिवशी दूध द्यायची बंद झाली असते, तर आजपर्यंत ते दूध कुठल्याच गाईला नसतं. मोस्ट ऑफ द 80% गायांना दूधच नसतं. तर आणि दुसरी गोष्ट, जे गावामध्ये सपेरे वगैरे येतात, ते खेळ दाखवतात सापांचा, दुधासाठी पैसे द्या सापाच्या. मोस्ट ऑफ द साप हा मांसाहारी प्राणी आहे. साप दूध शक्यतो पित नाही. सापाचं खाद्य काय आहे? उंदीर, बेडूक हे सापाचं आवडतीचं खाद्य आहे. बरोबर आहे. काही साप असे पण आहेत, विषारी साप आहेत, जे बिनविषारी सापांना खातात. किंवा दोन्ही जरी विषारी असतील कधी कधी, तर जो मोठ्या साईजचा आहे, तो जर त्याच्या खालच्या जातीचा थोडासा साप असेल, तर तो त्याला खातो. हे त्यांचं आवडीचं खाद्य. म्हणजे थोडक्यात साप नॉनव्हेज आहे. तो दूध कसा पिईल? एवढी मोठी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे. तर असं काही नसतं. ओरिजिनली ते सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तसल्या अंधश्रद्धेला बळी पडू नका.
आणि समजा कधी चुकून जर तुम्हाला कुठे बाईट झाली, भरपूर जण असतात की मंत्र मारून विष उतरवतो किंवा इथंच थांब, मंत्र मारून त्या सापाला बोलू आपण परत, तो साप येऊन विष घेऊन जाईल त्याचं. बिलकुल अशा कुणाच्याही नादी लागायचं नाही. मोस्ट ऑफ द पहिली गोष्ट घाबरायचं नाही. सरकारी दवाखाना जितक्या जवळ असेल तितक्या जवळ तुम्ही जावा. तुम्ही 100% तुमचा जीव वाचू शकता. फक्त घाबरू नका, कारण घाबरल्यानंतर आपलं ब्लड प्रेशर हाय होतं आणि त्याच्यामुळे तो पण विष वगैरे आहे. जर विषारी साप असेल तर ते मोस्ट ऑफ द फास्ट तुमच्या ब्लड पर्यंत जातं. आणि जे जहरीले साप आहेत, जसे की मण्यार झाला, किंग कोब्रा झाला, नाग झाला, त्यांचं काही सापांचं विष असं असतं की तुमच्या रक्तात गेल्यानंतर आहे ना, रक्त जे आहे ते घोटवण्याचं काम करतं, म्हणजे रक्त घट्ट करतं. तुम्ही जर घाबरले, ब्लड प्रेशर वाढलं, तर लवकरात लवकर ते तुमच्या हृदयापर्यंत गेलं ना, तर हृदयामध्ये रक्तस्राव कमी होतो आणि त्याच्यामुळे तुमचा डायरेक्टली जे आहे ते हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा जीवाचा धोका असू शकतो. तर एवढ्या काळजी घेऊ शकतो आणि अंधश्रद्धा वगैरे अशा काही नाहीयेत. साप आपला खूप जवळचा मित्र आहे. तर तुम्ही त्याला मारू नका. आणि आजकाल आजकाल नाही, खूप दिवसापासून हा कायदा आहे जो भरपूर लोकांना माहिती नाहीये. सापाला मारल्यावरती मोठ्यातली मोठी केस आपल्यावरती होऊ शकते. जर कोणी व्हिडिओ काढला, जर कोणी बघितलं, कोणी केस केली, तर ती केस पण होऊ शकते आणि मोठी केस होते चांगली. सो त्याच्यामुळं शक्यतो एकतर तुमच्याकडे कुठली मदत नसेल, सर्पमित्र वगैरे नसेल जवळ, तर तुम्ही त्याला जाऊ द्या. किंवा जर असेल तर सर्पमित्राला कॉल करा, ते येतात, त्यांना रेस्क्यू करून घेऊन जातात आणि त्यांच्या जंगलाच्या ठिकाणी वगैरे रिलीज करून द्या. त्यानंतर मला एक प्रश्न अजून पडलेला आहे, की समजा तुम्हाला एखादा इमर्जन्सी मध्ये कॉल आला की आमच्यात एक साप दिसलेला आहे आणि तुम्ही तिथं पोहोचोपर्यंत तो साप निघून गेला, तर तुम्ही किती वेळ त्याला शोधण्याचा प्रयत्न करता किंवा असं कधी झालेलं आहे का तुमच्यासोबत? डिपेंड करतं त्या सिच्युएशन वरती, की काय सिच्युएशन आहे त्या ठिकाणी. जसं की आता आम्हाला कॉल आला. ओके. कॉल आल्यानंतर आम्ही डायरेक्टली पहिले विचारतो की कुठला आहे, ठीक आहे, कुठे आहे, कुठला कॉल आहे, मला लोकेशन पाठवा, मी लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत तुम्ही सापावरती लक्ष ठेवा की कुठे जातोय किंवा काय. जर फोटो काढून ठेवता आला तर ठेवा, चांगलीच गोष्ट आहे. तिथे 10 मिनिटांमध्ये, मोस्ट ऑफ द 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही तिथे पोहोचतो. पोहोचल्यानंतर भरपूर असं सांगतात की या बिळात गेलाय किंवा त्या बिळात गेलाय किंवा इकडे आहे त्याच्या मागे. जर समजा बिळात गेला असेल तर होतं होईल तितकं, जिथपर्यंत शक्य आहे, छिद्र असेल किंवा भिंत असेल तर आम्ही त्याला उकरतो. उकरल्यानंतर कळतं की आतमध्ये पूर्णच मोकळं आहे किंवा आतमध्ये खूप मोठं छिद्र आहे. आणि साप हा सगळ्यात भित्रा प्राणी आहे. तो कधीच अर्धा तास, 1 तास एका जागेवरती नाही थांबत. तो इकडून तिकडे जात असतो. मग थोडासा प्रयत्न करणार 15-20 मिनिटं किंवा तिथं थांबणार, बाहेर येतोय का किंवा दुसरीकडनं कुठून येतोय का. आणि जर आम्हाला पूर्ण 100% आशा संपली की आता तो येणारच नाही किंवा तो इथे नाहीच आहे, तर ऑब्व्हियसली सांगावं लागणार की मॅम किंवा सर, आल्यावरती आम्हाला कॉल करा, आम्ही येऊ लगेचच. दुसरं काय ऑप्शन करू शकतो. जर गेला आता तो एकटा, तर गेला. आणि जर असेल, लक्ष ठेवलं असेल, तर साहजिकच तो तिथं असणार. तर तिथं आपण रेस्क्यू करतो त्याला. आणि भरपूर वेळा असं होतं, दिवसातले 1-2 कॉल तर असे असतातच की गेला आणि साप तिथे नाहीच आहे. कस्टमर्स पण इतके इतके म्हणजे हुशार आहेत. साप निघालाय सकाळी, फोन आलाय संध्याकाळी, आमच्या इथं साप निघालाय. कित्येकदा असे मागच्या आठवड्यात साप दिसलाय. आणि मी म्हटलं, म्हणजे माझ्या मित्राने म्हटलं की नाही का, आमच्या इथे साप दिसलाय का आहे का, दिसतोय का? हो म्हणे दिसतोय. आणि तिथे गेल्यावर कुठे साप? इथे दिसला होता मागच्या आठवड्यात. आता ते कसं पकडायचं साप? हा पण प्रश्न आहे. भरपूर फनी किस्से, म्हणजे खूप फनी किस्से होतात, भरपूर होतच राहतात ते, त्याच्यात काही वाद नाहीये. तर मला असा प्रश्न पडलाय तुमच्या या बोलण्यावरून, की हा जो रेस्क्यूचा तुमचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये असे काही इक्विपमेंट्स आहेत का जेणेकरून आपण त्या सापापासून वाचू शकतो? तुम्ही व्ह्यूअर्सला काही सजेस्ट करू शकता की जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतील? नक्कीच आहेत ना. जसं की स्टिक मिळते. सर्पमित्रांकडे स्टिक असते. एक असा लांब स्टीलचा रॉड असतो. त्याच्यामध्ये यू आकाराची पुढे स्टिक असते. जेणेकरून आता हा साप आहे, तर स्टिक आपण त्याच्या खालनं घालतो आणि साप पूर्ण उचलायचा असतो आणि मागून शेपटीने पकडायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, जशी तुम्ही म्हटले की साप चावणार नाही. एक चिमटा पण असतो. चिमट्याची स्टिक असते. आपण इथे चिमटा दाबला ना, की खाली त्याचं तोंड उघडतं आणि त्या सापाला आपण त्या चिमट्याने असं पकडू शकतो. पण बहुतांश वेळा काय होतं, की ते चिमट्याची जी पकड असते, ती जोरात असते. त्याच्यामुळे सापाचे जे हाडं असतात किंवा बरगड्या असतात, तर ते त्यांना जखम होण्याची शक्यता असते किंवा ते तुटू पण शकतात बहुतांश वेळा. त्यामुळं मोस्ट ऑफ द सर्पमित्र जे आहेत, ते स्टिकनीच साप उचलतात आणि डायरेक्टली रेस्क्यू करतात. आणि जसं तुम्ही म्हटले, की त्याच्यापासून वाचण्यासाठी सर्पमित्रांना पण त्याचा हे होतो, किंवा
नाही का. त्याच्यासाठी आपण ग्लोव्ज घालू शकतो, ग्लोव्ज हातात घालू शकतो, त्याच्यामुळे पण आपण वाचू शकतो. आणि दुसरी गोष्ट, सर्पमित्रांचं कसं होतं, साप जर अडचणीच्या ठिकाणी असेल तर आपल्याकडे असे 2-3-4 प्रकारचे साप आहेत जे ऑलमोस्ट सेम टू सेम दिसतात, पण हा पूर्ण विषारी आहे आणि हा पूर्ण बिनविषारी आहे. धावपळीच्या जर ठिकाणी असेल, कुठं लाकडाखाली असेल, कुठं असेल, तर तो पळतोय या नादात आपल्याला त्याला पकडायचं म्हणून कधी कधी सर्पमित्र असून सुद्धा त्याला आपण बिनविषारी समजून जर पटकन पकडलं, तिथे पण एक धोका होऊ शकतो. तर त्यासाठी माझं तरी म्हणणं हेच आहे की भले थोडासा वेळ घ्या किंवा गेला तरी चालेल, बट साप आपण नक्की बघूनच पकडला पाहिजे. आणि ते त्यांना लगेचच कळतं. साप बघितल्या बघितल्या कळतं की बिनविषारी का विषारी आहे. आपणाला नाही कळू शकत, मला पण नाही कळत, बट जे सर्पमित्र आहेत त्यांना प्रॉपरली कळतं. आणि आज मला त्या गोष्टीचं सर्व नॉलेज आलेलं आहे. मी ओळखू शकतो कुठला बिनविषारी आहे, विषारी आहे. बऱ्याचदा असं ऐकण्यात आलेलं आहे की सर्पमित्रांना पण साप चावलेले आहेत आणि त्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे, त्यांना माहिती असून सुद्धा. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर कुठलाही साप चावू द्या, कमीत कमी आपण जर घाबरलो नाही किंवा जी समोर व्यक्ती ती घाबरली नाही, तर त्याला आपल्याला मॅक्सिमम अर्धा ते 1 तासामध्ये आपण कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचायचंय. आणि लगेच त्याच्यावर उपचार जर केले तर शक्यतो 90% तरी 80% म्हणू शकतो आपण, चान्सेस जे असतात ते आपण वाचू शकतो, आपल्यावरती इलाज होऊ शकतो, भले विषारी साप असला तरी. तुम्ही एवढी धावपळ करता, एवढे कॉल्स वगैरे तुम्हाला येतात आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून तुम्ही तिथं पोहोचता आणि ते सापाला रेस्क्यू वगैरे करता. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त काही अजून बिझनेस पण करत असाल किंवा तुमचा काही जॉब पण असेल. तर तुम्ही ह्या रेस्क्यूचा काही चार्जेस वगैरे घेता का? निस्वार्थ सेवा आहे? ह्याच्याबद्दल पण तुम्ही थोडीशी माहिती द्या आम्हाला. पहिली गोष्ट तर जो तुम्ही प्रश्न विचारला, अत्यंत बरोबर प्रश्न विचारलाय. जे पण सर्पमित्र आहेत, मी आहे किंवा माझ्या एरियामध्ये मी एकटाच नसतो. माझ्या एरियामध्ये कमीत कमी 5-6 सर्पमित्र आहेत आणि ऑल पूर्ण ग्रुप आहे. म्हणजे पुण्याचा असेल किंवा ज्या त्या सिटीचा असेल किंवा ज्या त्या एरियाचा असेल, त्याच्यामध्ये 10-15 सर्पमित्र असतात. तर तुम्हाला कॉल आला आणि तुम्ही कुठल्या तरी कामावरती आहे किंवा तुम्ही तुमच्या जॉबवरती आहात, तुम्ही तिथे अवेलेबल नाही आहात, तर तुम्ही कॉल आणि नंबर डायरेक्ट ग्रुपवरती टाकायचा. समजा कर्वेनगरमध्ये साप निघाला, जो कर्वेनगरमध्ये सर्पमित्र अवेलेबल आहे त्यांनी कॉल करायचा की सर मी इथेच आहे, कुठे साप निघालाय. तो डायरेक्टली तिथे जातो. तर जरुरी नाही की मीच प्रत्येक साप पकडायला जायला पाहिजे. जो जिथे जवळ असेल तो तिथून त्या सापाला रेस्क्यू करणं हा त्याचा पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं चार्जेसचं जे राहिलं, तर सर्पमित्र जे आहेत, ओके, सर्पमित्र हे स्वखुशीने, म्हणजे जर ओरिजिनली बघितलं सर्पमित्र जे चार्जेस घेतात तर त्यांना आपण फॉरेस्ट ऑफिसर किंवा अशा टाईपचं म्हणू शकतो. सर्पमित्र हे पूर्णपणे त्यांचं मेन उद्दिष्ट असतं की वन्यजीव प्राणी जे आहेत ते वाचले जावे. त्यांचं उद्दिष्ट हे नाही की आपण चार्जेस घेण्यासाठी आपण साप पकडावे. ओके. तर भरपूर वेळा होतं असं की आम्ही जातो साप वगैरे पकडायला आणि थोडंसं लांब वगैरे असेल तर समोरच्यांनी जर विचारलं की काय तुमचे चार्जेस वगैरे आहेत का, तर आपण असे पर्टिक्युलरली काही चार्जेस नाही सांगत की एवढेच चार्जेस. तर स्वखुशी आहे तुमची. तर पेट्रोल वगैरे, कारण की साहजिक गोष्ट आहे. आपण एवढं येणार जाणार, आपण दिवसातनं 4-5 वेळा फिरतो, तर पेट्रोल लागतंच. तर आपण म्हणतो की चार्जेस तर असे पर्टिक्युलर काही नाहीयेत, पण तुमची स्वखुशी काय असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि तेच त्यांचं चार्जेस ते. नक्कीच, नक्कीच. तुम्हाला माझ्यासोबतचा किस्सा सांगतो. म्हणजे माझ्यासोबत घडलेला. माझा जो मित्र आहे, ज्याच्यामुळे मला हे झालं, म्हणजे नाही का सर्पांबद्दल माहिती वगैरे भेटली. जस्ट 1.5 महिन्यापूर्वीच त्याला बाईट झाला होता सापाचा. आणि तुम्ही जसं की म्हटले, की सर्पमित्रांना पण बाईट होतो किंवा त्यांना तेवढी माहिती असून पण. कसं आहे, साप हा प्राणी असा आहे, की तो जेव्हा कुणाला चावतो, तेव्हा तो स्वतःच्या बचावासाठी चावतो. त्याला हे नाही कळत, की आपण मनुष्याला चावतोय आणि आपल्यामुळे समोरच्याचा जीव जाऊ शकतो. तर बरेचदा एवढंच म्हणू शकेल, की होती ती काळजी घेऊन जर आपण स्टिकनी वगैरे किंवा त्यासोबत जास्त खेळलो नाही किंवा फक्त घेऊन जर त्याला आपण पकडला ना, तर तो काहीच करत नाही. पण बहुतेकदा काय होतं, आपण सर्पमित्र असतो, तर फोटो काढण्याच्या नादात किंवा कुठले स्टंटबाजी ज्याला म्हणतो आपण, का असा समोरपणा काढून आपण फोटो-बिटो काढणं किंवा थोडासा निष्काळजीपणा, त्याच्यामुळे पण बहुतांशदा होतो. म्हणजे सर्पदंश होतो आणि त्याच्यामुळे धोका पण होऊ शकतो किंवा माणूस मरू पण शकतो. तर आता 1.5 महिन्यापूर्वीच्या माझ्या मित्राला साप चावला होता. त्याला साप चावला. रात्री 8:30 वाजता तो एका ठिकाणी त्याला कॉल आला. साप पकडायला गेला होता आणि नेमकं झालं असं, घोणस प्रजातीचा साप आहे. घोणसमध्ये नाही म्हटलं तरी नागाच्या बरोबरीचं विष असतं किंवा नागापेक्षा तुम्ही झेरीला सुद्धा म्हणू शकता. साप पकडायला गेला आणि डायरेक्टली त्या लाईट गेली त्या ठिकाणी अचानक, आणि लाईट गेलेली असल्यामुळं त्याला बाईट झाला. पण आता तो पण खूप वर्षापासून साप पकडतो. तो घाबरला नाही. तरी सुद्धा त्या सापाला त्याने चांगल्या प्रकारे म्हणजे बचाव केला, रेस्क्यू केला, त्याला पकडला
आणि त्याची तिथून गाडी काढून डायरेक्टली आपल्या पुण्यातल्या ससून हॉस्पिटलला त्यांनी जाण्याचा, म्हणजे तिकडे गेला तो. त्याला मॅक्सिमम पूर्ण या घटनेला 1 तास लागला, 1 तास 10 मिनिटं लागली. पण त्याला माहिती होतं की त्याच्यामध्ये आपलं विष कुठलं गेले आणि त्याच्यावरती हे कुठलं आहे, उपचार कुठला किंवा कुठली लस घ्यायची. तो डायरेक्टली गेला, डॉक्टरांना सांगितले की असं असं गोनस चावलेली आहे आणि असं असं अँटिट्यूड द्या. त्यांनी त्याच्यावरती उपचार चालू केले. लगेच त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट केलं, व्हेंटिलेटर वगैरे लावले. त्यानंतर त्याचं नशीब पण चांगलं, नशिबाने पण साथ दिली, तो घाबरला पण नाही आणि त्यामध्ये 2 ते 3 तासानंतर त्याला डायरेक्टली जनरल वॉर्डला शिफ्ट करण्यात आलं. बाकी जे काही दुसऱ्या दिवशी त्याला हॉस्पिटलवाल्याने सांगितलं की तुम्ही धोक्याच्या बाहेर आहे. एक 7-8 दिवस त्याला लागले पूर्ण रिपेअर व्हायला. हात वगैरे सुजलेला होता, त्याची जखम वगैरे होती. पण 8-10 दिवसानंतर पूर्णपणे रिलीज आहे, म्हणजे पूर्णपणे प्रॉपर तो नीट झालेला आहे आणि अजून सुद्धा साप पकडतो. म्हणजे आम्ही त्याला सांगतो की अरे बाबा आता झालं, बस झालं, कशाला साप पकडतोस, नाही का, नॉर्मल माणूस आपण सांगतो. पण त्याचं जे सापाबद्दलचं प्रेम आहे ना, की नाही तो चुकीने चावला असेल किंवा काही झालं असेल, ज्याने आपल्यावरती अटॅक केला त्यालाच आपण वाचवलं आणि जंगलात रिलीज केलं. तर अजूनही साप पकडतो आणि तो बरा झालेला, पूर्ण 100% बरा झालेला आहे. त्यात कुठलंही आता काही नाहीये. तो आता छान प्रकारे जगतोय, परत सर्पमित्र आहे. सर, तुम्ही खूपच छान माहिती दिलेली आहे आणि प्रेक्षकांपर्यंत खरंच हा महत्वपूर्ण मुद्दा आपण शेअर केलेला आहे आणि त्यांना खरंच खूप लाभ होईल या गोष्टीचा. आणि यासोबतच आजचा एपिसोड आपण इथेच थांबवतोय. तुम्ही आले, अमूल्य वेळ दिला, यासाठी खूप खूप आभार. थँक्यू तुमचे पण. आणि जे आपले स्पॉन्सर आहेत बाबा एंटरप्राइजेस आणि आपलं जे केडे प्रोडक्शन, त्यांचे पण थँक्यू मनापासून. तुम्ही मला इथं बोलवलं, संधी दिली, त्याच्याबद्दल नक्कीच आभारी आहे. कधीही कुठली माहिती लागली, काही गोष्टी लागली. झालं ना ते? हा, ते तुम्ही आता एडिट मध्ये तुमचं